अभ्यासक्रम बनवण्याची हक्क जर माझ्याकडे असते ना, तर एक विषय मी शाळेत नक्की इन्क्लूड केला असता. आज बरेच विद्यार्थी असे आहेत, ज्यांनी आपलं शिक्षण पार पी-एच-डी पर्यंत पूर्ण केलं, तरीही आज अनएम्प्लॉईड आहेत. आज चांगले पैसे कमवू शकत नाही. आज ते आयुष्यात यशस्वी नाही झाले. त्याच्यामागचं कारण काय मित्रांनो? आपण इतिहास शिकलो, भूगोल शिकलो, विज्ञान शिकलो, गणित शिकलो. पण असा एक विषय ज्या विषयामुळे आपल्याला आयुष्यात यशस्वी होता येईल, असा एक विषय आहे, तो म्हणजे लाईफ स्किल. आणि मला असं वाटतं, हा जर लाईफमधले स्किल आपण जर शिकलो असतो, तर 101% सांगतो, प्रत्येक जण आयुष्यात यशस्वी झाला असता. आजही तुम्ही बघा, बरेच जे लोक तुम्ही ओळखतात, ज्यांना तुम्ही ओळखतात, ज्यांची नावं खूप मोठी-मोठी आहेत. जसं की मी नेहमी सांगतो सचिन तेंडुलकर. कोणत्या तो शाळेत गेला होता हो? तुम्हाला तरी माहिती आहे का? तुमचं शिक्षण किती झालंय त्यांना हे तुम्हाला हे तरी माहिती आहे का? भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प्स आहेत, त्यानंतर इलॉन मस्क आहे. हे जे लोक आहेत, हे खरंच कोणत्या शाळेत गेले होते, कुठे शिकले याचा आपल्याला थांगपत्ता सुद्धा नाही. पण त्यांच्या आयुष्यात त्यांनी एक गोष्ट शिकली आणि त्या एका गोष्टीच्या बळावर, एका गोष्टीच्या भरोश्यावर आज ते आयुष्यात यशस्वी झाले. मग अशी नेमकी कोणती गोष्ट आहे? असं कोणतं स्किल माणसाने शिकलं पाहिजे, की ज्यामुळे प्रत्येकजण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही? ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. तर मी म्हणेल लाईफ स्किल. मग लाईफ स्किल म्हणजे आयुष्य जगण्याची कला असं म्हणावं लागेल का? नाही. आयुष्यात काही कौशल्य आत्मसात करावं लागतील, काही स्किल आत्मसात करावं लागतील आणि हे जर आपल्या विषयामध्ये असते, आपल्या शाळेमध्ये असते, तर मी तुम्हाला परत-परत सांगतोय, प्रत्येकजण यशस्वी झाला असता. मग त्यातला पहिला मुद्दा आहे तो टाईम मॅनेजमेंट, की आयुष्यात प्रत्येकाला टाईम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. प्रायोरिटी सेट करता आल्या पाहिजे, की नेमकी गोष्ट, कोणती गोष्ट कधी करायची आहे. जसं आपण दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पर्सनल प्रॉब्लेम्स किंवा पर्सनल गोष्टी बरोबर त्या पद्धतीने करतो. पण जीवनात आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमतं का? जीवनात आपल्याला प्रायोरिटी सेट करता येतात का? जी गोष्ट योग्य वेळेवर करायला पाहिजे ती करतोय का आपण? तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे टाईम मॅनेजमेंट. आयुष्यात टाईम मॅनेजमेंट केल्याशिवाय मित्रांनो कोणतीही गोष्ट सहजासहजी आत्मसात करता येत नाही. त्यानंतर अपयश. बरेच जण अपयशात खचून जातात. हा एक खूप मोठा असा मुद्दा आहे, की प्रेशर हँडल कसं करावं आणि फेल्युअर हँडल कसं करावं. कारण बरेच जण जे अयशस्वी होतात, एकदा ते अयशस्वी झाले, की पूर्ण गिव्ह करून टाकतात आणि आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जातात. तर अपयश कसं पचवायचं, अपयशातून पुन्हा उभारी घेऊन पुन्हा उभं कसं राहायचं आणि पुन्हा यशाकडे कसं जायचं, यशस्वी कसं व्हायचं, हे एक स्किल मला असं वाटतं आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की अपयशातून पुन्हा उभारी कशी घ्यायची. त्यानंतर डिसिजन मेकिंग. बरेच जणांना हे कळत नाही. बरं आजही आपण इतरांच्या इन्फ्लुअन्समध्ये जाऊन कुणीतरी सायन्स घेतलं म्हणून आपण सायन्स घेतलं. कुणीतरी एक स्पर्धा परीक्षेकडे वळलं म्हणून आपण स्पर्धा परीक्षांकडे वळलो. कुणीतरी मोटिव्हेशनल स्पीकरने सांगितलं, की यू करा, बँकिंग करा, एम-पी-एस-सी करा म्हणून आपण ते करतोय. पण खरंच आपल्या स्ट्रेंथ त्याच्याशी रिलेटेड आहेत का? खरंच आपल्याला ते आवडतं का? खरंच आपण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत का? किंवा आपल्याकडे त्या स्किल्स आहेत का? की त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊच? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे डिसिजन मेकिंग. मग डिसिजन मेकिंग जोपर्यंत आपल्याकडे येत नाही, आपल्याला डिसिजन घेण्याची क्षमता आपल्यामध्ये डेव्हलप होत नाही, तोपर्यंत आपण स्ट्रगल करत राहू. त्यामुळे डिसिजन मेकिंग हे एक स्किल 101% आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्या आयुष्यामध्ये, हे आपल्या सब्जेक्टमध्ये जर इन्क्लूड झालं असतं, तर मला असं वाटतं आज तुम्ही लोकं, मी लोक, आपण लोकं जे स्ट्रगल करतो, हे स्ट्रगल आपल्या आयुष्यात डेफिनिटली कमी झालं असतं. इमोशनल इंटेलिजन्स. कुणीतरी एखादी सिच्युएशन उद्भवते आणि त्या सिच्युएशनला आपण पकडून बसतो, इमोशनल होतो आणि बरेच वर्ष आपल्या आयुष्यातले त्यात वाया जातात. मग एखाद्या व्यक्तीचं दुःख असेल, एखाद्या फेल्युअरचं असेल, एखाद्या व्यक्तीनं आपल्याला फसवलं असेल, या इमोशनल इंटेलिजन्समध्ये आपण फार जगतो. आज तुम्ही बघा बरेच लोक असे आहेत, की प्रॅक्टिकल आहेत, की चला यार ठीक आहे, आता जी गोष्ट घडली ती घडली, त्याला पर्याय नाही. पटकन त्याच्यातून बाहेर पडून आता प्रॅक्टिकल आयुष्य जगूया आणि आपलं लाईफ कसं सेटल सेटल करता येईल, सेट कसं करता येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर मला असं वाटतं इमोशन्सच्या बाहेर जाऊन प्रॅक्टिकल आयुष्य जगलं पाहिजे. ऑफकोर्स भारतीय संस्कृतीत आपण राहतो, इमोशन्स आपल्यात आहेत. पण इमोशन्स वेगळ्या जागी असतात. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळ्या जागी असतं. त्यामुळे इमोशनल इंटेलिजन्स. त्यानंतर तुम्ही आजही बघा मोठे-मोठे उद्योगपती, मोठमोठे व्यावसायिक म्हणू आपण, राजकारणी लोकं म्हणू, हे आपल्या इमोशन्स सोबत खेळून आपल्याकडून चांगली-चांगली कामं करून घेतात, मतदान करून घेतात. का? कारण त्यांना इमोशनली आपल्याला कसं हँडल करायचं हे खूप चांगल्या पद्धतीने जमलंय.
तर हा एक मुद्दा आहे की इमोशनल इंटेलिजन्स आपल्याला आयुष्यामध्ये शिकल्याशिवाय पर्याय नाही. कम्युनिकेशन स्किल, कुणासोबत कसं बोलावं, इंटरव्ह्यूला कसं फेस करावं, एखाद्या वस्तू सेल कशी करावी. आजही तुम्ही बघा, आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या खूप जास्त आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग गोष्टी प्रत्येकाला असं वाटतं की मी हे बनवेल, ते बनवेल. पण मित्रांनो, बनवण्यापेक्षा विकणं फार अवघड आहे आणि विकण्यासाठी लागते ते म्हणजे कला आणि ती कला येते कम्युनिकेशन मधून. म्हणून आजही तुम्ही बघा, ज्याच्याकडे विकण्याची कला आहे, तो व्यक्ती जगामध्ये खूप यशस्वी झाला. Appleचे सीईओ असतील, खूप आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक Apple फोन तयार केला. पण विकण्याची कला पण फार आवश्यक आहे. त्यांनी सांगितलं, की हा वर्ल्डचा बेस्ट स्ट्राँगेस्ट फोन आहे. हा असा फोन आहे, की जगातले जे प्रीमियम लोक आहेत तेच हे वापरतील. मग प्रत्येकजण स्वतःला प्रीमियम दाखवण्यासाठी ईएमआयवर ॲपल खरेदी करतो. याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. याला विकण्याची कला म्हणतात. हे कम्युनिकेशन स्किल, ही विकण्याची कला जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही, आयुष्यात स्ट्रगल आपण करत राहू. सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल लिटरसी. आजही आपल्याला जर ₹100 दिले, तर आपण लगेचच्या लगेच कुठं खर्च करायचे, काय खर्च करायचे आधी अगोदर आपल्याला रेडी असतो. पण मित्रांनो, फक्त आणि फक्त खर्चच करणं आवश्यक आहे का? त्यातला काही भाग कुठे इन्व्हेस्ट करायचा? आजही खूप मोठे-मोठे लोकं पैसा खूप चांगल्या पद्धतीने कमवतात. 5-10 वर्षात त्यांच्या आयुष्यात फेल्युअर येतं. पण खूप असे लोकं आहेत, की आजही तुम्ही बघा, मारवाडी समाज खूप चांगल्या पद्धतीने सेव्हिंग करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणून ओळखला जातो. इंटेलिजंट समाज आहे. का? कारण त्यांना कळतंय, की नेमके आपले पैसे कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजे. आज ₹1 उद्या ₹1.5 ₹2 कसे बनतील. तर ही फायनान्शियल लिटरसी मला वाटतं स्कूल लेव्हलला जर आपल्याला शिकवली गेली, तर पुढे भविष्यामध्ये आपण फायनान्शियल प्रॉब्लेम्समध्ये किंवा फायनान्शियल करंजमध्ये कधीच अडकणार नाही. तर या अशा काही लाईफ स्किल्स आहेत. तर मला असं वाटतं, या शाळेमध्ये जर आपण शिकलो असतो, तर आयुष्यात एवढं स्ट्रगल करण्याची गरज पडली नसती. आणि या ज्या गोष्टी आहेत, या जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही, तोपर्यंत आपण एखाद्या वेळेस पुस्तकामधून पुस्तकाचा अभ्यास करून एखादी छोटी-मोठी नोकरी, चांगली नोकरी कमवून तर घेऊच, पण या स्किल जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत खरे यशस्वी आपण झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतं. आणि मी नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगत असतो, पते की बात. मग नेमकं मी काय केलं पाहिजे? तर मी या स्किल सेटवर काम केलं पाहिजे. बघा, तुमच्या पुस्तकातून तुम्हाला ज्ञान मिळेल, तुमच्या पुस्तकातून तुम्हाला शाळा तुम्हाला एखादा विषय शिकवेल, नोकरी मिळवण्याची पद्धत शिकवेल किंवा नोकरी मिळवून देईल. पण खरं यशस्वी व्हायचं असेल, तर स्किल्स आपल्याजवळ असलेच पाहिजे. ही आजच्यासाठी पते की बात आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि खरंच जर तुम्हाला ही गोष्ट माझ्या पटल्या असतील, तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.